निवडणुकीच्या धामधुमीत प्रसिद्ध केलेला वादग्रस्त नवीन विकास आराखड्याच्या सुनावणीला अखेर मुहूर्त सापडलाय। येत्या गुरुवारपासून ही सुनावणी होणार असून या आराखड्याच्या विरोधात हरकती सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला होता। दरम्यान विकास आराखड्यात कोणते बदल होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाणे शहराचा तब्बल 20 वर्षांनंतर सुधारित आराखडा तयार करण्यात आलाय। शहराची लोकसंख्या वाढत असताना वाहतूक कोंडी, शैक्षणिक दर्जा, डिजिटल विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य सुविधा यांसह सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय। तसंच हा विकास आराखड्यामुळे अनेक इमारती, बैठ्या चाळी, धार्मिक स्थळं, शाळा उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप करत आरक्षणाला अनेक ठिकाणी विरोध झालाय। पालिकेनं या सुधारित विकास आराखड्यासंदर्भात सूचना, हरकती मागवल्या। दरम्यान 3 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली। आता सुनावणीला तब्बल 10 दिवसांनी मुहूर्त मिळालाय। घोडबंदर, कळवा भागातील नागरिकांनी रस्ता रुंदीकरणाला विरोध केलाय, तर नौपाड्यातील नागरिकांना रस्ता रुंदीकरण हवं असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात। आतापर्यंत 7500हून अधिक हरकती सूचना प्राप्त झाल्याची माहिती पालिकेचे उपसंचालक कुणाल मुळे यांनी दिली आहे।